एकीकडे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीत काटकसरीनं वागण्याचं आवाहन करतात, मात्र दुसरीकडे त्यांचेच सरकारी कर्मचारी डिझेलची नासाडी करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय। राज्यातले 27 लाख कर्मचारी डिझेलवरती खर्च करतायत। मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना देखील अनेक कर्मचारी मोठ्या शहरातून ये-जा करतात आणि अशा कर्मचाऱ्यांची संख्या 9 ते 11 लाख आहे आणि त्यांच्या येण्या आणि जाण्यासाठी वापरलं जाणारं डिझेल आणि पेट्रोलची किंमत कोट्यवधींमध्ये आहे। त्यामुळे खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवायचं असेल तर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयामध्ये राहण्याची अट घालायला हवी, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे। आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्रात असे अनेक कर्मचारी आहेत की जे लाखोंचं पेट्रोल आणि डिझेल वेस्ट करतायत, असं प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे। नेमके कोण कर्मचारी आहेत आणि का वेस्ट करतायत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। का असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा मुद्दा नेमका काय आहे? बघा, सर्वप्रथम सन्माननीय पंतप्रधान मोदी आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याला प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याचं पालन केलं पाहिजे। परंतु आज सर्वात महत्त्वाचं काय आहे, जसं संभाजीनगर जिल्हा आहे, इथे किमान 20,000 अधिकारी कर्मचारी ज्यांना त्यांच्या मुख्यालय म्हणजे गावातच राहण्याचा कायदा आहे, त्यांनी अशा वेळेला म्हणजे आत्ता बोलले म्हणून नाही, दररोजसुद्धा त्यांनी हे डिझेल पेट्रोल वेस्ट करू नये। परंतु आज ते दररोज अपडाऊन करतात आणि 20,000 व्हेकल्स दररोजचे विनाकारांचा लोड हा ट्रॅफिकवर येतो, डिझेल पेट्रोलवर येतो आणि ससेहोलपोट होती पूर्ण नागरिकांची। माझी विनंती आहे आता सर्व अधिकारी कर्मचारी महोदयांना की बघा, तुम्ही 8-8, 10-10 वर्षापासून त्याच गावात राहतात असं सर्टिफिकेट देऊन तुम्ही सगळं केलेलं आहे, ठीक आहे, मागच्या गोष्टी नंतर बघता येतील। परंतु आता तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदयांनी, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे आपल्याला सूचित केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करावं। प्रत्येकाने आपापल्या गावात राहायला जावं आणि डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये जे देशावर समजा जे काही गोष्टी असतील, माननीय पंतप्रधान मोदयांचा जो हेतू असेल त्याला साध्य करण्याकरता मदत करावी। असं आहे की कायदा तुम्ही करता, अंमलबजावणी पण तुम्हीच करायचे, पण मग अंमलबजावणी तुमच्याकडून का होत नाही? नाही बघा, खरं म्हणजे ना, ह्या अंमलबजावणी ह्या प्रशासकीय बाब असतात। या आजच मीटिंगमध्ये आम्ही माननीय कमिशनर महोदय असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, तसल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ह्या सर्वांना तुम्हाला गावात त्यांनी सांगितलं होय पाठवावंच लागेल, आम्ही त्यांना पाठवू, नाही जर ते गेले तर त्यांच्यावर जे काही सर्व्हिसचे कायदे आहेत म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर शास्ती होईल। 9 ते 11 लाख कर्मचारी नियमानं ज्या गावामध्ये त्यांना नियुक्त केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी राहणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे। मात्र हे न करता शहराच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात जाऊन पेट्रोल डिझेल खर्ची घालतात असा त्यांचा आरोप आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। आखाती देशातील युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनानं काटकसरीची एक नियमावली तयार केली, ज्यामध्ये 19 नियम घालून दिले। व्हीसीद्वारे बैठका घ्या, अधिकाऱ्यांनी दौरे कमी करा, अशा अनेक सूचना दिल्या गेल्यात। यातील 12 नंबरच्या सूचनेमध्ये कार्यालयीन कामाकरता अनावश्यक विद्युत दिव्याचा वापर टाळावा, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा ही उपकरणं बंद करावीत। त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणेचं तापमान 24 ते 26 अंशांवरती ठेवण्याची सूचना दिली आहे। आणि याच सूचनेची पडताळणी ABP माझानं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन केली, तेव्हा काय नेमकं समोर आलं तुम्हीच पहा। मुख्यमंत्र्यांनी खर्च कमी करण्यासाठी काही नियमावली केली। 19 नियम हे ठरवले गेले, त्यातले काही शासकीय कार्यालयाला नियम होते। म्हणजे ACचं टेम्परेचर हे 24 ते 26 ठेवा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या हे दृश्य आहे, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला या ठिकाणी हा मीटिंग हॉल आहे आणि या मीटिंग हॉलमध्ये सध्या कोणीही उपस्थित नाही। मात्र तरी देखील इथे आपण पाहतोय की सगळ्या लाईट्स सुरू आहेत, AC देखील सुरू आहेत आणि त्यामुळे एकीकडे योजना आणि नियम केले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही। एवढंच नाही तर हा प्रोजेक्टर देखील आपण पाहतो आहोत की हा देखील या ठिकाणी सुरू आहे, त्यांचा PC देखील या ठिकाणी सुरू आहे। AC थंडगार आहे आणि या थंडगार AC मध्ये या ठिकाणी कोणीही नाही आहे, मात्र
जे नियम केले आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो की ACचं टेम्परेचर देखील आपण जर पाहिलं तर ते 18 एवढं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे शासकीय नियम करायचे, मात्र शासकीय कार्यालयातच ते अशा पद्धतीनं ते कागदावर कसे राहतात याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवरती भारत सरकारनं इंधन निर्यातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रानं पेट्रोल डिझेल निर्यातीवरती प्रति लिटर 3 रुपये जादा शुल्क लावावेत. एव्हिएशन टर्बाईन फ्युएल निर्यातीवरती शुल्कात कपात केली आहे. तर देशांतर्गत विक्रीवरील पेट्रोल डिझेल दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दर हे 16 मे पासून लागू होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आंदोलनाची पुढची दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सातारा गॅझेटचं GR 1 महिन्यात काढू असं सरकारनं म्हटलेलं होतं, मात्र 8 महिने उलटून गेलेत तरीही ते लागू झालं नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडलं त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नसून शिंदे समिती रेकॉर्ड देखील शोधत नसल्याची टीका जरांगेंनी केली आहे. तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले. आता तुम्ही सातारा संस्थांचा GR 1 महिन्यात काढू म्हणले ते 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं. मुंबईत एकीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू असताना सोबतच कांदा आणि साखरेचा प्रश्न पेटलेला असताना साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 30 जून आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. हे तुमचं सरकार आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे. आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा. त्याची तयारी आमची सुरू आहे. 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यात देखील पशुसंवर्धन विभाग आता अलर्ट झालाय. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप धुळे जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षण आढळलेली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आलेल्या असून पोल्ट्री फार्म चालकांना स्वच्छता राखत खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसंच नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील धुळे जिल्ह्यात कुक्कुट पक्षी त्याचबरोबर अंड्यांनी ने-याण करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहे आणि खास करून सतर्कता बाळगण्याचे सूचना पण आपण या टीममार्फत निर्गमित केलेल्या आहेत. आता या टीमचं काम जे आहे खास करून ज्या बॉर्डर लाईनला नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी नेदरलँडला पोहोचलेत. नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहात पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत. तर काल पंतप्रधान मोदींनी UAEचा दौरा केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.